शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आपण या व्हिडिओच्या मार्फत बैलावर चालणारे पेरणी यंत्र कशी आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। याला 4 कप्पे आहेत, त्यापैकी 2 सोयाबीन, 1 तूर आणि 1 खत। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहत आहात की हे 3 सोयाबीनचे आहेत, यातून सोयाबीन खाली पडते। त्यानंतर 1 तूर आणि 3 खत। या ठिकाणी आपण पाहत आहोत की वरील जे 2 तूर आणि सोयाबीन यांचा जंट खाली एकत्र दिलेला आहे। याप्रमाणे 5 तासावर 1 तास तुरीचे होते। त्याचबरोबर सेटिंग करण्यासाठी चाक पण दिलेले आहे, ती पण किती लागावी यासाठी हे खोल लागत असेल तर चाक थोडेसे वर बसवले की ती पण कमी लागते। अशा प्रकारे या पेरणी यंत्रामार्फत उगवण कशी होते हे पण आपण पाहणार आहोत। लातूर येथील पोद्दार वर्कशॉप या ठिकाणाहून हे पेरणी यंत्र घेतलेले आहे। त्यांचा नंबर आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल। अतिशय उत्तम प्रकारे हे पेरणी यंत्र मागील 4 ते 5 वर्षापासून आम्ही वापरत आहोत। बियाण्याची बचत होते, मजुरांची बचत होते आणि बियाणे समप्रमाणात सर्वकडे लावले जाते। या ठिकाणी आता 2 सोयाबीन आणि 1 तूर आहे। आपण ही तुरीची बंद करू शकतो। या ठिकाणाहून तूर पडत आहे खाली। आता तुरीचे बंद केले की आता आपण पाहत आहोत की तिन्ही सोयाबीनचे तास होतात। अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे बियाणे उगवते। बियाणे कसे उगवले याच व्हिडिओत आपण पुढे पाहणार आहोत। त्याचप्रमाणे बियाणे कसे पडते ते पण आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। पोद्दार वेल्डिंग वर्क्स परभणी विद्यापीठामार्फत मान्यता प्राप्त। अतिशय लावल्यासारखे हे बियाणे उगवलेले आपण पाहत आहोत। समप्रमाणात बियाण्याची उगवण क्षमता झालेली आहे। यामुळे बियाण्याची बचत होते, त्याचबरोबर मजुरांची पण बचत होते। पाच तासावर 1 तास तुरीचे तूर पण किती लावल्यासारखी उगवलेली आहे।